आपल्या आकाश शेती फार्ममध्ये कृषी साहेबांच्या अध्यक्षतेखाली जेवढ्या काही संस्था आहेत त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांचं आणि सहकाऱ्यांच्या मीटिंगमध्ये उपस्थित राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय नामदार हसन मुश्रीफ साहेब, उपस्थित नाविद मुश्रीफ, उपस्थित रिया माने, उपस्थित आमच्या नगराध्यक्ष उमेदवार आणि दोन्ही गटाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, वेळाभावी सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही, आणि आलेले सर्व मुश्रीफ साहेबांच्या समूह आणि सहकारी संस्थेचे सर्व कर्मचारी आणि बंधू भगिनी, आमचे सर्व सहकारी. मगाशी भैया म्हटले की आपण पहिल्यांदा अलका शेती फार्म मध्ये येत आहे. म्हटलं माझ्या दोन्ही आमदारकीमध्ये मला पाडण्याचं जे सगळ्यात मोठं कार्यस्थान होतं ते आलेलं आहे. म्हणजे आज पहिल्यांदा लाईन ऑफ कंट्रोल मध्ये मी आलेलो आहे. म्हणजे ते लाईन ऑफ कंट्रोल मध्ये मला जायला संधी मिळाली, त्याच्यामुळे म्हटलं, कारण इथं मीटिंग झाली की ते सगळं इथं सगळ्या मीटिंग व्हायच्या, तिथं त्याचा भाग वेगळा. मला वाटतं मला काल आपल्या पीएनचा फोन जेव्हा काल आला असेल, मी 4-5 वेळा म्हटलं मी यायचंय का, कारण तुम्ही खुलं बोलावं ही माझी पण इच्छा होती. पण म्हटलं आता सगळ्यांचा आग्रह होता, पण मी येतो. काल माझ्या ग्रुपच्या सर्व कर्मचाऱ्यांची मीटिंग झाली आहे आणि दोन्ही ग्रुपचे सर्व कर्मचारी एकत्र काम करतायत. माझी फक्त सूचना होती की दुपारच्या वेळेमध्ये जेव्हा आपल्याला वेळ असतो, आज ठीक आहे लग्न आहेत, पण आज असेल का उद्या असेल, प्रत्येक प्रभागामध्ये दोन्ही ग्रुपचे सर्व कर्मचाऱ्यांची जॉईंट मीटिंग, कार्यकर्त्यांची नाही, फक्त कर्मचाऱ्यांची, आणि लाभ घेतलेले जेवढे काही कॉन्ट्रॅक्टर असतील ते एकत्र तुम्ही मीटिंग आज किंवा उद्या घेऊ शकला तर मला वाटतं त्याचं एक चांगलं कोऑर्डिनेशन होईल. आता इकडचे कर्मचारी सगळे असतील आणि आमचे शाहू ग्रुपचे विचार केला तर मी आकडा काढलाय की साहेब प्रत्येक प्रभागामध्ये किमान ऍव्हरेज 200 संख्या, ऍव्हरेज 200 संख्या, आणि ती पुढे वाढेल. पण विषय असा येतो की आपल्याला सगळ्यांना त्या गोष्टीसाठी ताकद लावायला पाहिजे. एक घर वाटून घेतलं तर पुरा आहे. तेच म्हणतो ना, पूर्ण कागल शहरामध्ये ती संख्या दोन्ही ग्रुपचा विचार केला तर 1000च्या वर जाते. आणि तुम्ही जर मतदान धरलं तर प्रत्येकाला काहीतरी 1000ची संख्या म्हटली तर 2-3 मतदान, 20 मताची जबाबदारी दिली तर मला वाटतं काही विषय राहत नाही. आणि जसं साहेबांनी म्हटलं की 2-3 प्रभागामध्ये विषय, त्याच्यातले काय प्रभागाने मी बोलवले, आज साहेब बोलवत आहेत. फक्त एकच आहे, साहेबांचं एक वाक्य मला परत त्याच की दोन्ही नेत्यांना, म्हणजे आपण कोणाला नेता केला म्हणजे थोडीशी त्यांना समज जास्त आहे आणि थोडंसं लॉंग टर्म प्लॅनिंग आहे, म्हणून हा निर्णय आपण घेतलेला आहे. आणि त्याच्यावर सगळ्यांचं आता बऱ्यापैकी मधुमिलन झालेलं आहे, सगळं झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की परवा आम्ही जेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटलो तेव्हा मुख्यमंत्री महोदयांचा आम्ही आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला विनंती केली की तुम्ही मला भेटायच्या आधी जरा तासभर दोघं एकामेकावर चर्चा करा. फक्त एक करा, सीट शेअरिंगचं काही बोलू नका, नाही तिथं भांडण उठेल. त्याच्यामुळे आम्ही सीट शेअरिंगचं काही बोललो नाही. पण तिथं आम्ही एकत्र बसल्यानंतर त्याचा फायदा असा झाला की साहेबांनी ज्या गोष्टीचा उल्लेख केला की काही लोक असतात ज्यांना ही युती नको असते, तेव्हा साहेब आम्ही एकत्र बसल्यानंतर प्रकाशराव भैया 12 नावं अशी निघाली, कॉमन नावं, ज्यांनी 2 इलेक्शन मध्ये दोन्हीकडून फायदे काढले. आता ती काय नावं आहेत ती साहेबांनी मलाच माहिती. 8 नावं कागद शहरातली. हा म्हणजे तुमचं तर नशीब चांगलं की आम्ही जास्त वेळ बसलो नाही, नंतर आम्हाला आणि नावं 1 तासामध्ये 12 नावं निघाली. मला साहेब म्हणलं तुम्ही काय केलं, म्हटलं मला वाटलं मला मदत करतो. साहेबांना म्हटलं तू माझा आहे, तुम्ही का केलं, आम्हाला मदत आहे. पुढच्या वेळी साहेब नाही, पुढच्या वेळी गणपतीच्या पट्ट्याचे दर आताच ठरवा. कोण काय करते बघूया तरी. म्हणजे मागच्या 10 वर्षामध्ये पीर मारून आमच्या दोघांकडून काय 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 सगळं झालंय. त्याच्यामुळे 12 नावं मिळाली, 8 तर शहरामधलीच आहे. मी हे का सांगायला लागलोय की ती दोघं नावं आम्ही ध्यानात ठेवली आहेत. ते इलेक्शन नंतर काय करायचं ते आम्ही दोघं बघतो. पण मला असं वाटतं की आता सगळ्यांनी ताकद लावलं पाहिजे. प्रतिष्ठा आमची दोघांची आहे, कारण 3 तारखेला निकाल लागल्यानंतर ह्याचा आणि मुरगुडचा, पण जेवढा वेळ तुम्ही लहान सहान गोष्टीमध्ये आमचा अडकावा लागला तेवढा वेळ आम्हाला दोघांना मुरगुड पासून कमी मिळतोय. साहेबांना गडिंग्लज, झोपरी, हातकणंगले इथं पण जायचंय आणि आपल्याला मुरगुड पण आणायचंय. जेवढा वेळ आमचा इथं जातो, एवढं सगळं केल्यानंतर आम्हाला दोघांना एवढं वेळ कागलला द्यायची आवश्यकता का आहे हा प्रश्न येतो ना. की त्याला एवढं वेळ नाही लागायला पाहिजे. हा वेळ मुरगुडला आम्ही दिला. तसं परवा मी योगायोग बोललो की मुरगुडमध्ये साहेबांची जी कामं झाली आहेत, आमची पण जी कामं झाली, पहिल्यांदा नगराध्यक्ष राष्ट्रवादीचा आहे मला वाटतं इतिहासामध्ये.
पहिल्यांदा आहे. तर ते आपण करायचा एक प्रयत्न करतोय आणि ते तसं त्यांच्यापासून नसून राजेखानच्या घरामध्ये तिथे आमच्या घरी राजेखानचं ते घर आमच्या घराण्यापासून पण ओळखीचं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांनी ती ताकद लावली पाहिजे, सगळ्यांनी जोर लावला पाहिजे. 3 तारखेला निकाल लागल्यानंतर आमच्या दोघांची म्हणजे आम्ही दोघांनी जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटून बोललं पाहिजे की उच्चांकित मतांनी हे सगळं आम्ही निवडून जिंकून आलो आहे. आम्ही जेव्हा लगेच मुख्यमंत्र्यांना भेटू तर तेवढा मान आपण सगळ्यांनी राखला पाहिजे. आणि अजूनही सांगतो आज जे बाळासाहेब त्यांचाही मी आभार व्यक्त करतो. अजूनही त्यासाठी प्रकाशरावांना रात्री मी 10:30 फोन केला होता विठ्ठल कृपामधून. पण अजूनही मी सांगतो एक 48 तासाची अजून आम्ही डेडलाईन देतो. जे अजून अपक्ष आहेत त्यांना एक डेडलाईन अजूनही देतो. हा की तुम्ही आता वेळ गेली नाहीये. तुम्ही जर आता पाठिंबा देत असेल प्रामाणिक आम्ही सगळं विसरतो. पण त्यानंतर पण जी लोक राहणार त्याच्याबद्दल आम्हाला दोघांना विचार करावा लागणार आहे. मी तर कालच्या कामगाराच्या मीटिंगमध्ये साहेब नावं घेतली की हे 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 अपक्ष. मी आज नावं घेत नाही. मी काल माझ्या खासगी मीटिंगमध्ये नावं घेतली की लोक माझ्याने म्हणतायत की मी गुलालराव राजेकडे काही नाही, पार्टीमधून तुम्ही बाहेर आहे, तुमचा पार्टीचा संबंध संपला आणि तुमची ही 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 कामं आहेत हे आता कशी होतात आम्ही पण बघू. त्याच्यामुळे हे चालत नाही, हे बरोबर नाही. आणि मला असं वाटतं पार्टीमध्ये एक शिस्त आहे. दोन्ही नेत्यांनी सगळ्यांसाठी कामं केली. सत्ता आल्यानंतर वैयक्तिक आम्हाला काय त्यातून काय कामं काढायची नाहीये, तुमच्यासाठीच कामं होणार आहे आणि त्याच्यामुळं ते सगळं व्हावं. आणि आज मला इथं बोलवलं त्यासाठी मी आभार. फार लांब लचक भाषण करत नाही कारण भैयांना पुढे मेडिकल असोसिएशनच्या काहीतरी मिटिंगला जायचंय. त्याच्यामुळे मी परत आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि मला वाटतं मोठ्या फरकाने हे सगळे पॅनल निवडून यावे अशी अपेक्षा व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सुधाकर दादा असतील तर समोर यायचं अपक्ष फॉर्म भरला होता त्यांचा. अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा.